जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 19th नोव्हेंबर, ट्यूजडे. सो आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती, बट फिन निफ्टी आपण फॉलोही करत नाही, ट्रेडही करत नाही आणि ओव्हरऑल त्याचे म्हणजे फॉलो करत नाही, ट्रेड करत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही मी चॅनलवरती डिस्कस पण करत नाही, ना टेलिग्राम चॅनलवरती त्याच्याबद्दल काही शेअर करतो. सो आपण जे ट्रेड घेतो निफ्टी आणि बँक निफ्टी त्याबद्दल आता जाणून घेऊया. सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल आज निफ्टीचा 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट आपण बघूया. आणि इथे मुद्दामून नेहमीप्रमाणे मी सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल्स तशाच ठेवल्या आहेत लास्ट व्हिडिओच्या म्हणजे प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओच्या, ज्या आजच्याच होत्या, आजचा प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओच्या. आणि जर तुम्ही बघत असाल फ्रेंड्स, जी लेवल सांगितले होते अप साईडला रेजिस्टन्स होता 23,636चा, म्हणजे 23636. एक्झॅक्टली जर तुम्ही तिथून बघाल फ्रेंड्स, तर तिकडनं मार्केट अपट्रेंडमध्ये गेला, मार्केट बुलिश झालं पूर्ण मार्केट. म्हणजे त्यानंतर प्रत्येक कॅन्डल ही अप 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 होती. ती ऑलमोस्ट मार्केट फर्स्ट हाफ म्हणजे मार्केटचा जो फर्स्ट हाफ आहे 12:30 1 o'clock पर्यंत, तोपर्यंत मार्केट पूर्ण बुलिश साईडला होतं. फर्स्ट कॅन्डलच एकदम बिग बार कॅन्डल, बिग ग्रीन कॅन्डल बनली होती, एकदम बिग बार कॅन्डल. सो मी तुम्हाला इथे दाखवतो कर्सरने. ओपनिंग कॅन्डल आज ओपनिंग जी होती मार्केटची, जी झाली 23,554ला. ठीक आहे. सो एक्झॅक्टली जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर 23,550 किंवा 555 असा आपण एक रेजिस्टन्स सांगितलं होता. एक्झॅक्ट ओपनिंग तिथे झाली, त्यानंतर मार्केट पूर्ण वरतीच होतं. सो ओव्हरऑल मार्केटची जी क्लोजिंग आहे, क्लोजिंगही 23,468, सो बिलो 500 झालेली आहे. हालाकी ॲडजस्टेड क्लोजिंग जी आहे ती अबोव 500 दाखवते 518ला, बट स्टील. सो मार्केट आज जसं ऑलमोस्ट जैसे थे त्याच लेवलला येऊन परत थांबलेलं आहे. सो मी जसं मागच्या नेहमी भरपूर व्हिडिओजमध्ये सांगत होतो की मार्केट हे आपलं ओव्हरव्हॅल्यूड आहे आणि आपल्या मार्केटमध्ये फार म्हणजे मार्केटला ग्रीन राहण्यासाठी किंवा अपट्रेंडमध्ये राहण्यासाठी, बुलिश होण्यासाठी, स्ट्रॉंग बाईंग येण्यासाठी मार्केटला काही सर्टन लेवल्सला क्रॉस करून तिथे सस्टेन करणं गरजेचं आहे. आजची जी मूव होती ही प्युअर शॉर्ट कव्हरिंग मूव होती. ज्या ज्या लोकांनी शॉर्ट क्रिएट करून ठेवले होते, उद्या इलेक्शन्स आहेत, इलेक्शनची सुट्टी आहे. सो NSE BSE बंद असल्यामुळे उद्याची दिवस सुट्टी होती. त्यानंतर परवा आणि आज फिन निफ्टीची शेवटची विकली एक्सपायरी होती. काल मिड कॅप निफ्टीची शेवटची विकली एक्सपायरी होऊन गेलेली आहे. सो बँक निफ्टीची एक्सपायरी तर विकली आहेच नाही, ती ऑलरेडी लास्ट 13 नोव्हेंबरलाच विकली एक्सपायरीज बँक निफ्टीच्या संपलेल्या आहेत आणि आता थर्सडेला निफ्टीची एक्सपायरी येते. तर ओव्हरऑल शेवटच्या काही वेळामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये प्युअर ज्या लोकांनी ह्या शॉर्ट कव्हरिंग होत असताना काही फ्रेश बायर्स ॲड झाले. ते फ्रेश बायर्स ॲड झाल्यानंतर म्हणजे अजून मूव फास्ट झाली. त्यामुळे ऑप्शन बायिंगला थोडंसं लोक कॉल साईडला ट्रेड घेत होते. बट त्यानंतर उद्या सुट्टी आहे हे जाणवल्यानंतर आणि परवा डायरेक्ट निफ्टीची एक्सपायरी असल्यानंतर पूर्ण मार्केटमध्ये सेल ऑफ दिसला. ठीक आहे. तर तुम्ही बघत असाल शेवटचे 4 ते 5 कॅन्डल, 5 ते 6 कॅन्डल 15 मिनिट्स टाइम फ्रेमवरती पूर्ण प्युअर सेल ऑफ आहे. आणि मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो की हे मार्केटमध्ये आपल्याला वरती सस्टेन करण्यासाठी सर्टन लेवल्स ब्रेक करून मार्केटला वरती टिकणं फार 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 गरजेचं आहे. तर तुम्हाला आज नीट आठवत असेल तर 2-3 लेवल्स ज्या मी सांगितल्या होत्या त्या महत्त्वाच्या होत्या, खूप महत्त्वाच्या होत्या आणि मार्केटने त्या लेवल्सला रिस्पेक्ट करून त्याचप्रमाणे मार्केट पूर्णपणे चाललेलं आहे. ज्यावेळी मार्केटने वरती जाऊन परत खाली आल्यानंतर मार्केटला म्हणजे असं वाटत होतं की 23,636 ह्या लेवलला जी एक मिरर फिगर आपण सांगितली होती त्या लेवलला मार्केट थांबेल, तिथे थांबायचं म्हणजे सपोर्ट घ्यायचा, कारण तिथे रेजिस्टन्स होता. बट तिथे सपोर्ट न घेता मार्केट पूर्ण तुटलं आणि त्यानंतर मग मार्केट क्विक क्रॅश झालं. ठीक आहे. सो मार्केटमध्ये जसं सांगतोय की ठरवून ट्रेड घ्या. इनफॅक्ट जर तुम्ही टेलिग्रामवरती पण आज बघितलं असेल तर मार्केटमध्ये खूप वेळानंतर म्हणजे पहिलीच कॅन्डल एवढी बुलिश क्रिएट झाली, एवढं मोमेंटम होतं. त्यानंतर मार्केटमध्ये फटकन ट्रेड कसं देणार, त्याच्यामुळे म्हणजे कसं ट्रेड घेणार, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबून म्हणजे एवढा वेळ शक्यतो लागत नाही. बट स्टील
50,800चा एक सी साईडचा कॉल आपण घेतला होता अबोव 500. तो ऑलमोस्ट आफ्टर 10 म्हणजे 15 मिनिट्सच्या 3 कॅन्डल झाल्यानंतर चौथ्या कॅन्डलला आपण तो ट्रेड जो घेतला होता, चौथ्या किंवा पाचव्या कॅन्डलला, टायमिंग माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही. हालाकी त्याचे पण जे टार्गेट आहेत ते हिट झालं होतं. बट स्टील बँक निफ्टी ही आता वीकली एक्सपायरी नसल्यामुळे मंथली एक्सपायरी मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे प्रीमियम हवे तसे वाढत नव्हते आणि तिथेच डाऊट होता. कारण चार्ट वेगळं दाखवतोय, डोळ्यांसमोर वेगळं दिसतंय, चार्ट वेगळं सांगतोय. हा एक ओव्हरऑल मार्केटचा आज सिनारी होता, त्याच्यामुळे आज पूर्ण कन्फ्युजन होतं. त्यात फिन निफ्टीची शेवटची एक्सपायरी होती आणि दुसरी गोष्ट उद्या सुट्टी आहे, पण ग्लोबल मार्केट्स सुरू आहेत आणि आपलं इंडियन मार्केट फक्त बंद राहणार आहे आणि परवा त्याच्यानंतर अचानक परत निफ्टीची एक्सपायरी असणार आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल काय होईल हे विजन म्हणजे एक पिक्चर पूर्ण क्लिअर नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये ट्रेड घेण्यासाठी आज म्हणजे इझी नव्हतं आणि जर इझी नसेल तर त्या दिवशी शक्यतो मार्केटमध्ये ट्रेड घेऊ नये, कारण नो ट्रेड इज ऑल्सो अ बेस्ट ट्रेड अशी एक म्हण आहे. तर मार्केटमध्ये फक्त काहीतरी ओपन झाले मार्केट आणि आपल्याला काहीतरी आपलं काम आहे, आपण ट्रेडर आहोत म्हणून ट्रेड घेतच राहायचं असं काही गरजेचं नसतं. सो फ्रेंड्स, म्हणजे कधीतरी न ट्रेड घेतलेलं पण बरं असतं. सो आज एकच ट्रेड दिला, हालाकी तो पण हिट झाला, त्याचे टार्गेट्स अचीव झालेले होते. पण त्यानंतर मार्केट म्हणजे वाटत होतं की मार्केट परत खाली येईल आणि ते एक्झॅक्टली तेच झालेलं आहे. तर तुम्ही जसं इथे बघू शकत असाल की मार्केटने पूर्णपणे इथे हा एक असा यू-टर्न घेतलेला आहे, पूर्ण बेंड झालं मार्केट इथे. ठीक आहे. सो हे निफ्टीचं होतं आणि सेम गोज विथ द बँक निफ्टी. तर मी तुम्हाला बँक निफ्टीचा इथे चार्ट पॅटर्न दाखवतो. हे बघा, बँक निफ्टीने तर अक्षरशः 1 सेकंड, यस. सो हेच बँक निफ्टीने पूर्णपणे जी रेझिस्टन्सची जी ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईनवरतीच बँक निफ्टीने पूर्णपणे आज खेळलं आहे. म्हणजे तिथं त्याच ट्रेंड लाईनला स्टार्ट केलं आणि तिकडेच एक्झॅक्ट एंड केलं. ठीक आहे. जर मी तुम्हाला इथे दाखवतो कर्सरने, 1 सेकंड. हे बघा फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकत असाल तर 9:15 ओपनिंग होती आजची 50,582, म्हणजे अगेन 50,555च्या वर ही लेवल आपण सांगितली होती आणि तिथे ओपन झालं. त्यानंतर वरती जात राहिलं आणि जर तुम्ही क्लोजिंग बघाल बँक निफ्टीची, ठीक आहे, सो क्लोजिंगमध्ये इथे ऑलमोस्ट त्याच लेवलला येऊन क्लोज झालेली आहे. ठीक आहे, 5466. हालाकी ॲडजस्टमेंट थोडीशी वरती दिसते आपल्याला. तर हे इथे पण जर तुम्ही बघाल फ्रेंड्स बँक निफ्टीचं पण, सो हा एक यू पॅटर्न इथे पण क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, हे अशा पद्धतीने मार्केटची हे ज्या मूव्ज आहेत ह्या समजता आल्या पाहिजेत. आता काही लोक म्हणायला लागले संपलं मार्केटमधून, बियर्स गायब झाले, तेजी आता पूर्णच तेजी येणार, असं नाही मित्रांनो. शॉर्ट कव्हरिंग ज्या लोकांनी शॉर्ट्स क्रिएट करून ठेवले होते त्यांनी आपले शॉर्ट्स कापले म्हणजे इन शॉर्ट त्यांनी काय केलं, त्यांनी शॉर्ट्समधून एक्झिट करण्यासाठी बाय केलं, त्याचं पार्टिसिपेशन आलं. ते पार्टिसिपेशन बघून काही फ्रेश बायर्स ॲड झाले. बट ती मोमेंटम कॅप्चर म्हणजे कंटिन्युइटीमध्ये नव्हती. म्हणजे जरी काही फ्रेश बायर्स आले बट मार्केटमध्ये तो स्ट्रॉंग बुलिशनेस नव्हता. ठीक आहे. काही बायर्स आले, त्यांनी आपलं एक थोडा वेळ थांबले, त्यानंतर ट्रेड घेतला आणि डे एंड व्हायच्या आधीपर्यंत त्यांनी प्रॉफिट बुकिंग करून त्याच्यातून त्यांनी एक्झिट घेतलं. सो त्याचाच परिणाम आहे हा. शेवटच्या जर 5 ते 6 कॅन्डल जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये पण बघत असाल त्या पूर्ण रेड आहेत आणि तिथे पूर्णपणे प्रॉफिट बुकिंग आली. सो हे चार्टमध्ये इथे पण दिसत होतं. सो कन्व्हिन्सिंग नव्हते आजचे ट्रेड, म्हणजे एकदम स्ट्रॉंग हे नव्हतं. सो त्यामुळे एकच ट्रेड दिला होता आणि ओव्हरऑल चार्टवरती कुठेतरी असं वाटत होतं की डोळ्यांना जरी दिसतंय की मार्केटवर चाललंय, ग्रीन होतंय, बट ते पटत नव्हतं. म्हणून थोडंसं कमी ट्रेड, म्हणजे एकच ट्रेड दिलं. आणि टेलिग्रामच्या चॅनलला जर तुम्ही लिंकला जॉईन केलं नसेल तर लिंक जॉईन करा, तिथेही तुम्हाला समजेल की तिथेही कॉमेंट्री तशाच प्रकारची होती. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे असं होतं आजच्या दिवसाचं ॲनालिसिस. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.